नमस्कार। आज चैत्र कृष्ण त्रयोदशी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। प्रचार रॅली सोडून मुख्यमंत्री धावले हात भाजलेल्या मुलाच्या मदतीला। उष्णतेचा फटका पक्ष्यांनाही। तीव्र उष्म्यामुळे पडलेल्या गरुडाला पक्षीमित्रांकडून जीवदान। आणि काँग्रेसने 26/11च्या हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान। नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य। मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। हात भाजलेल्या लहान मुलाच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार रॅली सोडून धावून गेले। शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती। यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळावेगळा अनुभव ठाणेकरांना पाहायला मिळाला। शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली। मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली। या आईच्या खांद्यावर एक मूल तर दुसरे हातात मूल होते। हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती। अशात मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिलं आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले। त्यांनी तात्काळ त्या मुलाला आपल्या सोबत घेतलं आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तात्काळ उपचार करायला सांगितलं। रुद्रांश चौधरी असे या 9 वर्षाच्या मुलाचं नाव होतं। घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्यानं त्याचा हात गंभीररित्या भाजला होता। मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू झाले। तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले। मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकरांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली। मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीत केलं। ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे। मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आणि मोदींचे हात बळकट करायचे। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगरमधून काढण्यात आली। त्यावेळी या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होते। म्हस्के यांची ही प्रचार रॅली संपूर्ण कोपरी पाचपखाडी मतदारसंघात फिरली। या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के निवडून येणारच असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। उष्णतेचा पारा वाढल्याने सर्वत्र होरपळ सुरू असताना उष्माघाताचा फटका पशुपक्षी आणि प्राण्यांनाही बसला आहे। उन्हाच्या तडाख्याने आकाशात भरारी घेत असलेला एक गरुड थेट एका इमारतीच्या खिडकीतून कोसळल्याचा प्रकार घडला। तात्काळ जीवोहम चॅरिटीज या संस्थेच्या प्राणीमित्रांनी पशुवैद्यकीयांच्या मदतीनं त्या गरुडाला जीवदान देत वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली येऊर येथील नैसर्गिक अधिवासात सोडलं। विशेष म्हणजे भगवान श्री विष्णूचे वाहन असलेला गरुड पक्षी कोसळला त्या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा सुरू होती, अशी माहिती जिओहमच्या ज्ञानेश्वर शिरसाट यांनी दिली।
ठाण्यातील 3 हात नाका परिसरातील वास्तुशिल्प या गृहसंकुलातील क्लब हाऊसमध्ये सत्यनारायणाची पूजा होती। त्यावेळी दुपारच्या सुमारास अचानक उष्माघाताच्या तडाख्याने भला मोठा गरुड पक्षी थेट खिडकीतून आत कोसळला। इमारतीतील रहिवासी आनंद देशपांडे यांनी ही बाब जिओहम चॅरिटीजचे अध्यक्ष सर्पमित्र चंद्रकांत कंगराळकर यांना कळवली। त्यानुसार जिओहमचे सभासद पोलीस हवालदार समीर डिके, ज्ञानेश्वर शिरसाट यांनी जखमी गरुडाला प्राण्यांचे डॉक्टर किरण शेलार आणि अथर्व यांच्या करवी 2 दिवस उपचार सुरू करून त्याला जीवदान दिले। उष्माघाताने मलूल होऊन पडलेल्या गरुडाला उपचारानंतर पंखात बळ येताच ज्ञानेश्वर शिरसाट, सर्पमित्र किशोर साळवी, तेजस बंगारे, प्रकाश कदम, सुधीर पवार आदींनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली येऊर येथील नैसर्गिक अधिवासात सोडताच तो गरुड पुन्हा आकाशात झेपावला। भारतात सर्वत्र आढळणाऱ्या या गरुड पक्षाला तुरेवाला गरुड असं संबोधतात। महाराष्ट्रात मराठी पीपल आर नॉट अलाउड असे बोर्ड लावले जातात। त्यावेळेला यावर प्रश्न मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारायला हवे असा टोला उभाटा गटाच्या सुषमा अंधारे यांनी लगावला। ज्या वेळेला एखादी जाहिरात येते ती ही विशेषतः सुरत बेस कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउड असं सांगितलं जातं, त्यावेळी अशांना जाब विचारण्याची गरज आहे। महाराष्ट्रातल्या एका माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउड असे बोर्ड लावले जातात, त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारला पाहिजे। 370चा मुद्दा करून कोकणात जाऊन मत मागणाऱ्यांनी 370च्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत, मराठी माणसाचे रोजगार कसे जात आहेत, यावर मराठीच्या अस्मितेचा राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। विविध सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी उपस्थिती लावली होती। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून येते। ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थायी समिती माजी सभापती संजय भोईर, त्याचप्रमाणे नगरसेवक भूषण भोईर यांच्या प्रभागातील विविध सोसायटी यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला नरेश म्हस्के उपस्थित होते। जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी नागरिकांना बूथवर येण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। आम्हाला कोणत्याही प्रकारे भाड्याने माणसं आणावी लागत नसून प्रत्येक कार्यकर्ता स्वतः प्रचारामध्ये भाग घेते। नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम पाहून लोक मतदान करतील आणि जास्तीत जास्त संख्येने अर्थात सर्वाधिक मताधिक्याने ठाण्याची जागा निवडून येईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या मतदानाची टक्केवारी वाढवणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क इथे नागरिकांना केलं। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली। कोलचेत इथे सुमारे 20 एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केलंय। या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला। मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कॉट ही त्यांच्या सोबत होता। मतदान हे नागरिकांचं कर्तव्य आहे, त्यामुळे आपण ते पार पाडलं पाहिजे, त्यात हयगय नको असे यावेळी आयुक्तांनी सांगितलं। नागरिकांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला। तसंच आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृतीविषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली। दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत ठाण्याचा आर्यन कनोजियानं सुवर्ण पदक पटकावलं। ठाण्यातील सेंट जॉन बाप्टिस्ट स्कूलमध्ये शिकत असलेला आर्यन कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्ण पदक विजेता ठरला। त्याच्या यशाबद्दल देशभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। दुबई इथे आयोजित दुबई बुडोकन कप 2024 आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जगभरातील 16 देशांमधून 828 स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये UAE, जपान, कुवैत, सौदी अरेबिया, कझाकिस्तान, चीन, जपान, नेपाळ, पाकिस्तान, ओमान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, भूतान, UK आणि ऑस्ट्रेलियातील स्पर्धक सहभागी झाले होते। यात भाग घेणारा ठाण्यातील चंदनवाडी भागात राहणारा आणि सेंट जॉर्ज स्कूलमध्ये 4थी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आर्यन कनोजियाने त्याचे प्रशिक्षक फ्राज सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले। त्याच्या यशाबद्दल ठाणे शहरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। कल्याण डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय। मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेले 4 आरोपी तामिळनाडूचे आहेत। आरोपींकडून पोलिसांनी 11 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप हस्तगत केला। काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतलं होतं। एकीकडे डोंबिवली GRP पोलीस सत्यराज कडून माहिती घेत होते, तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलीस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत। रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर सापळा रचत चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश शक्तिवेल अवालुडन गणेश सेल्वम यांना अटक केली। ही चोरट्यांची टोळी तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हा येथील उदयराजा पालयन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आली होती। या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शद शेख दिली। जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान आता अवघ्या काही दिवसांवर आलं असतानाच जिल्ह्यातील 3 मतदारसंघात 91 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली। या छाननीमध्ये 25 नामनिर्देशन पत्र वैध तर 11 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी 43 अर्ज दाखल केले होते। या नामनिर्देशन पत्रांची छाननी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली। त्यावेळी 25 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघात 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत।
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत, तर 5 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेतल्यानंतर नक्की किती उमेदवार रिंगणात शिल्लक राहतील हे स्पष्ट होईल. विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले की विजय वडेट्टीवारांनी 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. RSS ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असं त्यांनी सांगितलं. वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकवलं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेसचं धोरण पाकिस्तान धार्जिणं आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणं हे दुर्दैवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमानची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उभाटाला लगावला. नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असं बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत आहे असं दाखवून दिलं. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मीरबाबत बोटचेपी धोरण ठेवलं. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तान नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रचार रॅली सोडवून मुख्यमंत्री धावले हात भाजलेल्या मुलाच्या मदतीला. उष्णतेचा फटका पक्ष्यांनाही. तीव्र उष्णामुळे पडलेल्या गरुडाला पक्षीमित्रांकडून जीवदान. आणि काँग्रेसनं 26/11च्या हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य. मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर मरीत टीका. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.